नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, सोलापूर शहर तर विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत आणि गुणांची लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची यादी आहे. तर 20/3/2026 तर आताच थोड्या वेळाखाली PDF आलेली आहे. तर आपण पाहून घेऊत गुणांची यादी आणि मिळालेल्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले आहेत तर ते पाहून घेऊत आपण. तर जे कोणी विद्यार्थी मित्र असतील सोलापूर शहराला, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना शेअर करा व्हिडिओ. सो इथे पाहू शकता, पोलीस शिपाई भरती 2024-25 पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची यादी. तर आपण वाचून घेऊत. पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर शहर स्थापनेवरील रिक्त असलेल्या 73 पोलीस शिपाई पदांची लेखी परीक्षा 15 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते 12:30 या वेळेत SVCS हायस्कूल MIDC अक्कलकोट रोड सोलापूर येथे घेण्यात आलेली आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर प्राप्त आक्षेपांची पडताळणी करून लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांचे गुणपत्रक यासोबत या कार्यालयाच्या अधिकृत www.solapurcitypolicegovernment.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घेऊन या संबंधात काही हरकती किंवा आक्षेप असल्यास या कार्यालयाचे ईमेल, इथे बघा ईमेल आहे यावर, किंवा हेल्पलाईन क्रमांक यावर लेखी स्वरूपात किंवा प्रत्यक्षरित्या पोलीस नियंत्रण कक्ष सोलापूर शहर येथे 24 तासाच्या आत कारणासह आक्षेप नोंद करावे. तदनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. पोलीस शिपाई भरती 2024-25 मधील उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षामध्ये मिळालेल्या गुणांची एकत्रित यादी व अंतिम यादी यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. तर गुणांची एकत्रित यादी आणि अंतिम यादी तर प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपण या लिस्टमध्ये जे विद्यार्थी मिनिमम पास झालेले आहेत, म्हणजे 40च्या वरी आहे किंवा 40 मार्क आहेत, त्यांचा समावेश या यादीमध्ये असणार आहे. हे अंतिम यादी असणार नाही आहे. तर आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे चेस्ट नंबर आहे, पहिला विद्यार्थ्याचा चेस्ट नंबर आहे, नंतर ॲप्लिकेशन ID, विद्यार्थ्याचे नाव आणि मिळालेले गुण आणि रिझल्ट आहे. तर यामध्ये पास विद्यार्थी जे आहेत तर ते त्यांना सिलेक्शनच मिळालं म्हणून असं नाही. त्यांच्या कॅटेगरीनुसार जे त्यांचे जागा असतील, रिक्त जागा, त्यामध्ये विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले आहेत तर त्याच्यानुसार कट ऑफ बनवला जाईल आणि सिलेक्शन लिस्ट तयार केली जाईल. तर इथे पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश याला 65 आहेत विद्यार्थ्याला, या प्रकाश नागराज. नंतर 77 आहेत समाधान महादेव. तर खाली पाहून घेऊत आपण, बघा 58 77 आहेत इथं सागर विष्णू. नंतर 62 78 वर गेलेले आहेत. नंतर 69 आहेत. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या माझ्या टेलिग्रामची लिंक भेटेल, किंवा ही सोलापूर शहर सिटीची ऑफिशियल पोलीस भरतीची वेबसाईट मिळेल. तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता आणि पाहू शकता. तर आपण खाली पाहून घेऊत, 67 इथे 66 आहेत. तर पेपर हार्ड होता का म्हणतो. तर मिळालेले आहेत 80चा विद्यार्थी मिळाले संजय दत्तात्रय वाघमोडे. तर 80 मार्क हे विद्यार्थ्याला खूपच छान आहेत. आणि मैदानी चाचणीमध्ये जर 40-45 असतील तर रिझल्ट पक्का आहे, सिलेक्शन पक्का आहे. तर सुहास 76 मार्क हे ते पाहून घेऊ शकता. नंतर 75 विष्णू. थोडं आपण पाहून घेऊत लवकर की एकंदरीत अंदाज कळेल की विद्यार्थ्यांना गुण किती मिळाले आहेत आणि कट ऑफ वगैरे किती लागू शकतो. तर हे बघा, ब्रह्मदेव रामचंद्र शिंदे 86, नाईस, खूपच छान. नंतर खाली लिस्टमध्ये आपण पाहून घेऊत 75, 74 ऑन अन ॲव्हरेज. पुन्हा मी सांगतोच किती मिळालेत गुण, काय नाही. सो आता डॉक्युमेंट वगैरे रेडी ठेवा. का चेक झाले असतील, चेक नसतील झाला माझ्या मते. तर
नाही, डॉक्युमेंट झाले असतील बहुतेक चेक, जे बोलले त्यांना वाटतं. सिद्धाराम दत्तात्रय सिद्धाराम, तर याला 81 आहेत, नाईस गुण. नंतर 86 आहेत पंकज सिंग, खूपच छान. सो जर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, आणि जे कोणी विद्यार्थी मित्र असतील तर त्यांना व्हिडिओ शेअर करा. तर एकंदरीत अंदाज तर सांगतोच मी. ऑन ॲव्हरेज 70, येथे 83चा आहेत विष्णू. नंतर खाली पाहून घेऊत आपण. सो इतक्या वेळा जर पाहिलं तर 80चे मला जास्त काही भेटले नाहीत विद्यार्थी, तर कट ऑफ कमी लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो. बघा, संजना फिमेल आहेत का या, 80 खूपच छान मार्क आहेत, तर कट ऑफ कमी लागू शकतो, कारण ॲव्हरेज मार्क 65 ते 70मध्ये जास्त आहेत, 80च्या पुढे कमी आहेत थोडे. तर कट ऑफ किंवा मेरिट लिस्ट, सिलेक्शन लिस्टमध्ये कट ऑफ कमी लागू शकतो, हा अंदाज आहे माझा. कारण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळालेले दिसत नाही. पेपर अवघड गेला असेल किंवा मीडियम रेंजमध्ये असेल पेपर, तर पाहू. तरी पण कट ऑफ 2-4 दिवसामध्ये पूर्ण सिलेक्शन लिस्ट वगैरे ते जाहीर करतील. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.